नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि जे अजून ऑब्झर्वेशन मोडला आहे त्यांचेही धन्यवाद. मित्रांनो, मी प्रॉमिस केलं होतं तुम्हाला की मी असं काही सिक्रेट तुम्हाला देणार आहे की त्याच्यातून तुमची जी ट्रेडिंगची जर्नी आहे ना ती अजून सुखकर होणार आहे. आणि आज जे सांगितलं होतं तुम्ही बघू शकत असाल, आज नाही मी मागच्या आठवड्याभरापासून सांगतोय की निफ्टीमध्ये मोठा मोठा क्रॅश येण्याचे चान्सेस आहे. हे बघा, हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही आजच बघा. 7 दिवसापूर्वी मी ऑन केलं होतं त्यावेळी मार्केट काय नमस्कार चाललं मित्रांनो, होतं स्वागत आहे ते तुमचं या तुम्हाला डेटाच्या पाहायचं अनालिसिस असेल तर व्हिडिओमध्ये. ऑलमोस्ट तर 25,400ची जी लेवल होती ती जाऊन चेकआउट करा. मागच्या 8 दिवसांपासून ओरडून ओरडून सांगतोय निफ्टीमध्ये मेजर करेक्शन पॉसिबल आहे. आणि ते का पॉसिबल आहे त्याचं लॉजिक तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. पुन्हा एकदा या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. आणि अजून एक मी शेअर केल्याप्रमाणे माझं स्टेटस बघितलं असेल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, मी एक स्टॉक दिला होता 380 रुपयांचा, तो ऑलमोस्ट आता 580 रुपयांवर चाललाय. तर मला काहींनी विचारलं होतं, भाई बेचना कहाँ पे है? तो मैं बोला डबल पे बेचना है इसको. और वो 47% एक महीने में ही हो गया भाई. तो ये है कमाल डेटा का, कुछ लॉजिक्स का, अंडरस्टँडिंग का. ये कोई बड़ी गेम हो सकती है क्या? हे काही मोठं आहे का? काही वेगळं आहे का? जगावेगळं आहे काही? अजिबात नाही मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये पण बायर आहे, सेलर आहे. जसं इतर गोष्टींचं मार्केट असतं तसंच ह्याचं पण मार्केट आहे. तर ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे की ह्याच्यात सेलर पण येतो आणि ज्याच्याकडे बाय केलाय तो पण सेल करायला येतो. म्हणजे एका वेळी दोन लोक सेलिंग साईडला असू शकतात किंवा बाईंगला दोन लोक असू शकतात. म्हणजे एखाद्याने पहिल्यांदा बाय केलाय तो असू शकतो किंवा एखाद्याने पहिल्यांदा सेल केला आणि त्याला बाय करायचा, अशी लोक या ठिकाणी असू शकतात. त्यामुळे हे मार्केट थोडं ट्रिकी समजलं जातं. पण ऍट द एंड मार्केटच आहे. आणि आपण एवढे डेटाचं अनालिसिस करतो, एवढं शिकलोय, तर ह्याच्यामधून आपण ते आयडेंटिफाय करू नाही शकणार, असं होणार नाही. तर ह्याचं जे प्रिडिक्शन आहे किंवा एक डेटा इनसाइट ज्या म्हणतो आपण, त्या 200% आपण त्या ठिकाणी क्लेम करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर ती फार मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला सपोर्ट तर करावा लागेल तुमच्या भावाला, कारण मेहनत करतोय. मेहनत तुम्हाला दिसते पण सबस्क्रिप्शन कमी पडत आहे मित्रांनो. तर माझं जे उमेद आहे व्हिडिओ बनवण्याचं जे मोटिव्ह आहे ते हे असंच कायम ठेवण्यासाठी आणि मी काही सिक्रेट उलगडण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. एका वाक्यात काही सिक्रेट असतात. मला हे शिकण्यासाठी आहे ना, मी बरेचसे सेमिनार अटेंड केले. सॅटर्डे संडे पूर्णच्या पूर्ण मी व्हिडिओज मध्ये घालवले, लोकांना ऐकलंय, मी वाचलंय, मी ऑब्झर्वेशन केलंय आणि त्यानंतर ह्या गोष्टी आलेल्या आहेत. ह्या गोष्टींसाठी फार मेहनत आहे, ऍक्च्युअल लॉस केलाय. शिकण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ऍक्च्युअल स्ट्रॅटेजीज ट्राय केल्यात आणि त्याच्यानंतर मी तुमच्या समोर या ठिकाणी बोलतोय. जो कॉन्फिडन्स आहे तो तिथूनच येतो. तर हा कॉन्फिडन्स तुम्हाला लॉस करून किंवा मार्केटला फी न देऊन शिकायचा असेल तर सबस्क्राईब करावं लागेल. तर मित्रांनो, फार वेळ न घालवता आपण येऊया डेटावरती. काय काम झालंय आज दिवसभरामध्ये आणि कशा पद्धतीचा मूव्ह होता ते आपण या ठिकाणी आयडेंटिफाय करू. तर हा निफ्टीचा चार्ट आहे मित्रांनो. आज बघितला असेल 24,968. मी मागच्या 8 दिवसांपासून सांगतोय की मार्केट पडणार आहे. इवन 8-10 तारखेपासूनच आपण निगेटिव्ह मूव्ह घेऊन चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकत असाल ज्यावेळी मार्केट 400-450च्या आसपास होतं नाही ते 8-9 जुलैच्या, तेव्हापासून मी सांगतोय की मार्केट पडणार आहे. आणि आता एवढा मेजर फॉल त्या ठिकाणी 400-450 पॉईंटचा त्याने वन साइडेड दिलेला आहे. ठीक आहे. तर अजूनही मी सांगतोय मार्केट अजूनही पडणार आहे. तर ह्याच्यावर कुणाचा विश्वास नाही बसणार. रिटेलर भाऊ आहे ना फार मूर्ख आहेत. त्यांनी इथं सपोर्ट रेजिस्टन्स शोधून ठेवलेत आणि या सपोर्टवर एवढ्या लोकांनी बाय केला असणार ना की हा तुटूच शकत नाही, कारण ह्याची जी बॅक हिस्ट्री आहे की इथून तो मागच्या वेळी पलटला होता. तर असं अडाण्याचं काम रिटेलर करत आलेलं आहे आणि लुटत गेलेलं आहे आजपर्यंत. तुम्ही बघा, 90% जो रिटेलर आहे तो निगेटिव्ह आहे, म्हणजे तो लॉस मेकिंग आहे. पण 10% जो प्लेयर आहे, म्हणजे जे मोठे प्रो प्लेयर आहे ते पॉझिटिव्ह आहे. 90% लोकांचा पैसा 10% लोकांनी घेऊन गेलेत आणि 90% अक्कल नाही असं नाहीये. IITians आहेत, मोठे मोठे
इंजिनियर्स, डॉक्टर्स, एकदम टेक्निकल मॅथमॅटिशियन्स त्याच्यामध्ये आहेत. पण हा जो गेम आहे ना, हाच तुम्हाला जर समजला नाही ना, तर मग हार्ड आहे. मग हा गेम कशामध्ये आहे? हा फक्त 10% डेटामध्ये. मी जे डेटा शेअर करतो ना, हे ओन्ली 10% आहे. आणि 10% जरी राईट आलो ना आपण, तरी आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आरामात होऊ शकतो. तर मित्रांनो, माझ्याबद्दल माहित नसेल तर सांगतो. मी ऍक्टिव्हली नॅसडॅक आणि डाऊवर ट्रेड केलेलं आहे. NISC वर, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर. त्यामध्ये फेसबुक, गुगल, ऍपल त्या ठिकाणी ट्रेड करायचो. आणि तिथं एकही दिवस असं लॉजिक नाही सांगितलं. लॉजिक आपल्याला डेव्हलप करायचं होतं मित्रांनो. आणि जरी लॉजिक डेव्हलप झालं होतं, मी कंटिन्युअस प्रॉफिट्स बनवत होतो, पण त्या ठिकाणी सायकोलॉजी पुन्हा एकदा धोका दिला आणि आपण त्या ठिकाणाहून बाहेर पडलो. तर मित्रांनो, हे बऱ्याच वेळा रिटेल ट्रेडर सोबत होतं, की जे पण काही गोष्टी आहेत सायकोलॉजिकल, त्याच्यावर कंट्रोल करणं फार अवघड होतं. त्याच्यावरचं सोल्युशन पण मी घेऊन आलेलो आहे. ते रिसेंट पुढच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे मित्रांनो. तर बघू शकत असाल तुम्ही आजच्या दिवसभराची कंडिशन. मार्केट 25,150 वर ओपन झालं, ऑलमोस्ट फ्लॅट. आणि तिथून थोडं थोडं पडत होतं. 50-60 पॉईंट पडल्यानंतर लोकांना वाटलं असेल आता पॉझिटिव्ह, आता इथून 25,000चा आपला सपोर्ट आहे. आता 25,050 आलाय, 25,000पर्यंत आलाय. 25,000 10-20 वर ट्रेड करतोय, घ्यायला काय हरकत नाही. इथं काहींनी लॉंग केलं असेल, काहींना इथं सपोर्ट वाटला असेल, पुन्हा तुटल्यावर इथं कुणाला सपोर्ट वाटला असेल. आणि असं ह्या पूर्ण दिवसभराच्या पिरियड मध्ये रिटेलर भावांनी फार हेवी माल उचललाय. तुम्ही बघू शकत असाल हा डेटा, तुमच्या लक्षात येईल. ऑलमोस्ट 5 लाखाच्या लॉंग पोझिशन्स त्या ठिकाणी बिल्ड केलेल्या आहेत मित्रांनो. बिल्ड केलेल्या आहेत. त्याच्याच काउंटररी एफआयजनी काय कार्यक्रम केलाय तो तुम्ही बघू शकत असाल. ऑलमोस्ट लाख भराच्या ऍडिशन्स त्या ठिकाणी केलेल्या आहेत. बघा, फ्युचर्स मध्ये एवढं हेवी शॉर्ट्स जाणं हे कशाचं लक्षण आहे. त्यानंतरून हे पुट्स आहेत, पुट्स 4,60,000चे, त्याच्या अगेन्स्ट 2,60,000चे शॉर्ट्स आहेत. बरोबर, कॉलचं द्या सोडून. पुट मध्ये ते नेकेड लॉंग आहेत पुट मध्ये, म्हणजे एकदम मेजर शॉर्टिंग त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आपले प्रो, ऑलवेज प्रो, त्यांच्या 9,15,000च्या पोझिशन्स आहे, कम्पेअर टू 6,89,000च्या पुटच्या पोझिशन्स. तर हे एवढं खतरनाक इंडिकेशन आहे ना मित्रांनो, तुम्ही त्याचा विचार नाही करू शकत. पण आता तुम्ही म्हणाल, विकास एवढा डेटा निगेटिव्ह आहे तर नेकेड शॉर्ट जायचं का? तर अजिबात नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह व्हावं लागेल. आणि तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह झाले तरच तुमचे इम्पल्स जागेवर राहतील आणि तुम्ही लॉंग टर्म मध्ये एक ती प्रोसेस शिकून घ्याल. प्रॉफिट इम्पॉर्टंट नाहीये. प्रॉफिट एखाद्या एडाला दिले ना 50,000 रुपये आणि त्याला सांगितलं घे ट्रेड, ते 50,000चे लाख रुपये तो एका दिवसात बनवेल. काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह साईडला पोझिशन ठेवली आणि ट्रेड बरोबर गेला, सरळ डायरेक्शन मध्ये, फ्लो मध्ये, 50,000ची 1 लाख व्हायला 1 दिवस पण नाही लागणार, आरामात होतील. पण त्याला 5 करोड दिले तर तुम्हाला वाटेल तो 5 करोड मध्ये ट्रेड घेऊन तो प्रॉफिट बनवू शकतो? हात कापतील मित्रांनो, हार्ट अटॅक येईल. तर ही जी प्रोसेस आहे ना, आपल्याला रेप्लिकेट करता आली पाहिजे. म्हणजे जो तुम्ही 500 रुपयाचा प्रॉफिट घेताय ना, तो 500 करोड वर पण घेता येईल का, ह्याचा विचार करून पुढची जर्नी आपल्याला त्या ठिकाणी शिकायची. तर त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला इनिशियली सबस्क्राईब करावं लागेल. अनाउन्समेंट लवकरच करणार आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा हे करायच्यात की आपल्याला एक सिस्टीम डेव्हलप करायची आणि ती सिस्टीम कधीच ब्रेक नाही होणार, अशा पद्धतीची काळजी घेणार आहे मित्रांनो मी. खूप रिसर्च चालू आहे. रात्रीच्या 1-1, 1:30 वाजेपर्यंत जागून माझा रिसर्च चालू आहे. असा काही बॅकडेटेड टेस्टेड डाटा मी त्या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न करतोय. ह्या त्या स्ट्रॅटेजीज आहेत, त्या मी त्या ठिकाणी शोधून काढलेल्या आहेत. काय केल्यावर काय होईल आणि एकदम वर्स्ट कंडिशन मध्ये काय होईल, तर त्या हिशोबाच्या आपण स्ट्रॅटेजीज डेव्हलप करतोय. एक गोष्ट जी लाख रुपयावर करता येऊ शकते ना, ती 1,000 करोडवर पण करता आली पाहिजे, हा तो विचार आहे. आणि ह्यासाठीचे हा बॅक टेस्टेड हा डेटा आहे. मेजर फॉल जरी आले ना असे 800-800 पॉईंटचे, तरी आपलं प्रॉफिट हल्लं नाही पाहिजे. तर ही स्ट्रॅटेजी काय आहे मी तुम्हाला लवकरच सांगेल. तुम्ही बघू शकत असाल, हे बॅक टेस्टेड डेटा आहे, वीक बाय वीकच्या एक्सपायरी दिलेला आहे. आणि ऑलमोस्ट 500 पॉईंटचा जो गेन आहे तो विदिन
6 मंथ, हा जुलै पर्यंतचा डेटा आहे. असा पूर्ण वर्षभराचे 2 वर्षाचे बॅक टेस्टेड डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि काय केल्यावर काय होऊ शकतं त्यासाठीच आपल्याला त्या ठिकाणी आउटकमवर हे काम चालतं. ते मी आउटकम त्या ठिकाणी दिलेले आहे. तर हा झाला डेटाचा व्ह्यू, की डेटा निगेटिव्ह आहे. फार बोल्डमध्ये निगेटिव्ह केलेलं आहे मी. अजून बोल्ड करायचं आहे, अजून बोल्ड करतो, पण त्याची लिमिट त्या ठिकाणी संपली आहे. 72 जो फॉन्ट आहे त्याच्यावरती जाणं पॉसिबल नाही, म्हणून मी स्ट्रॉंग निगेटिव्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता रिटेलरला सपोर्ट शोधू द्या या चार्टवर. इथं कुठंतरी वाटेल सपोर्ट, इथून घेईल वरचं ब्रेकआउट, वरती जाईल. तर मित्रांनो असं काय होणार नाही, थोडा फेवरमध्ये येईल त्याला लालच देण्यासाठी. अजूनही काही मूर्ख रिटेलर इथून लॉंग करण्यासाठी तयार असतील तर त्यांना लुटण्यासाठी तो 100% थोडासा एक रिटेस्ट देईल आणि असा मेजर फॉल देईल की तुम्ही बघत राहाल. तर मित्रांनो ज्यावेळी मार्केट 25,400च्या आसपास होतं त्यावेळी मी सांगतोय 25,000 इझिली ब्रेक होईल, इझिली ब्रेक होईल, त्याला काही कष्ट पडणार नाही. तर त्या ठिकाणी तसं आपल्याला बघायला मिळालंय. तर त्या पाठी बरीच मेहनत आहे, भरपूर लोकांचं सजेशन्स आहेत, भरपूर इथे चिंता की मला फोन करून पर्सनली आज बऱ्याच जणांनी अप्रिशिएट केलं आणि त्या ठिकाणी मला हे सांगितलं. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं स्टॉकचं पण अनालिसिस साईड बाय साईड कर. मी ते चालू केलं, ते फार हेल्पफुल झालं. बराचसा डेटा होता जो मी करतोय, त्याच्यावर पण सजेशन आहे. मी ऑलवेज वेलकम करतो की मला कोणी काही सजेशन देत आहे तर त्या ठिकाणी मी ते ऑलवेज वेलकम करतो. तर मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स आणि या चार्टच्या दुनियादारीतून तुम्ही बाहेर नाही येणार जोपर्यंत या कॅन्डल अशा पद्धतीच्या वर खाली होतात तोपर्यंत काही होणार नाही. ते तुमचे इम्पल्स वाढवेल आणि हे करेल. आता हे कॅन्डल बघायचंच नाही का, तर हे बघायचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, पण ह्याच्या बेसवर काही बनवायचं नाही. तर मित्रांनो आता वेळ न दवडता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, ज्याने पाहिलाय तर त्याला मी आता ते लॉजिक देणार आहे की आपण एक स्टॉक दिला होता 380 रुपयाला. मला हे बघायचं हा व्हिडिओ कोण शेवटपर्यंत बघतो आणि मला रिप्लाय करतो की भाऊ काहीतरी हेल्पफुल त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याचं प्रश्नाचं उत्तर आहे ना प्रत्येक वेळी त्याच्या प्रश्नातच त्याचं उत्तर असतं. तर बघू शकाल तुम्ही ही 430 वगैरेची लेवल आहे, त्याच्या आधीचं जे गणित आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हा मी थोडासा चार्ट हे केलाय आणि ही जी लेवल आहे दिसते तुम्हाला 380-85 ची लेवल, इथून मी तुम्हाला सांगितलं होतं की हा स्टॉक इथून रॉकेट बनणार आहे. ठीक आहे, हा रॉकेट बनणार आहे. तर हा रॉकेट बनण्यासाठी का रेडी झाला आणि याच्या पाठी काय लॉजिक होतं ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर त्याला बॅकची हिस्ट्री आहे. हा स्टॉक मी ऑलमोस्ट 1 इयर पासून ट्रॅक करतोय. मी आधी पण एकदा ह्याच लेवलला घेऊन मी ऑलमोस्ट 400-450च्या लेवलला विकला होता, 420 समथिंग इथे विकला होता. ही जी मूव आहे ना ही मी पण कॅप्चर केली होती आणि तेव्हापासून तो लिस्टवर होता. हे पण विदिन काही स्पॅन मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, एकदम कमी स्पॅन मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर तो स्टॉक थोडासा मार्केटच डाऊन होतं नो डाऊट, खाली आला, पण तो ती लेवल काही क्रॉस नाही करू शकला जी लेवल त्याने आधी आपल्याला दिली होती. ठीक आहे ना, ती लेवल दिली होती, ती लेवल क्रॉस नाही केली. तर त्या पाठी ना लॉजिक असं होतं की त्या लेवलला आहे ना मोठा बिग प्लेअर घुसला होता. आता हा बिग प्लेअर कधी घुसतात, काय घुसतात, त्याचं जे लॉजिक आहे ते हे करण्यासाठी तुम्हाला थोडंसं हे करावं लागेल, पण मी थोडीशी हिंट देऊन ठेवतो. जो नॉलेजेबल आहे, ज्याला रिसर्च करायची थोडीशी आवड आहे, तो त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे, मी एक हिंट देतोय, हिंट काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी लॉजिक असं आहे मित्रांनो की मार्केटमध्ये 2 पार्टिसिपंट आहेत, एक बायर आणि एक सेलर. ठीक आहे, आता बायर कोण कोण आहेत, तर बायर हे रिटेल पब्लिक असू शकतं, आयदर इन्स्टिट्यूशन असू शकतं, म्हणजे मोठे जे प्लेयर आहेत ते असू शकतात. ठीक आहे, मोठे जे प्लेयर आहेत ते असू शकतात. आता याच्यामध्ये जे छोटे छोटे प्लेयर आहेत ते एकमेकांशी ट्रेड करतील तर काय होईल, असे छोट्या छोट्या कॅन्डल बनतील. बाहेर करणारा 100 क्वांटिटी, विकणारा 100 क्वांटिटी, त्याने काय फार फरक पडेल का, तर ते व्हॉल्यूमवर दिसेल इथं. ठीक आहे, छोटे छोटे क्वांटिटी घेतोय विकतोय, रिटेलरचं काम आहे. मग आता ज्यावेळी मोठा पैसा लागेल त्यावेळी मोठ्या कॅन्डल बनतील. मोठा पैसा लागलाय कुठे आणि कशा पद्धतीने लागलाय हे एवढं सोपं नाहीये मी जे सांगतोय तेवढं, मी फक्त एक छोटीशी हिंट तुम्हाला देतोय.
तर मोठा पैसा लागेल कुठे आणि मग कशा पद्धतीने तो ट्रेड होईल. तर ह्याच्यानंतरून रिटेलरचा पैसा संपेल कुठे, पुन्हा मोठा पैसा लावायला मोठा प्लेअर रेडी कधी होईल, हे लॉजिक त्या ठिकाणी आहे. तर हे मित्रांनो, हे शिकवण्याचे लोक आहेत ना 20-20, 50-50 हजार घेतात. आणि हा जो डेटा मी शेअर करतोय ना, याच्या पाठी मेहनत आहे. हे असे रिलेटेड चॅनल्स तुम्ही बघितले ना, ऍटलिस्ट 50,000 रुपये ते हे डेटा शेअरिंगचे म्हणजे शिकवण्याचे, हा कसा डेटा ट्रॅक करतात, कुठून येतो, याच्या पाठी काय लॉजिक आहे, हे त्या ठिकाणी घेतात. मी एवढी मेहनत करतोय, फ्रीचं नॉलेज तुम्हाला देतोय. तुम्ही जर सबस्क्राईब करत असाल तर मी ते अप्रिशिएट नक्की करेल. तर मित्रांनो, आय होप मी तुम्हाला जी हिंट दिली ती तुम्हाला कळाली असेल, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अनुभवातून येणार आहे. हे मी फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण तुम्हाला इमिजिएट नाही सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे, तुम्हाला शेअर करावं लागणार आहेत व्हिडिओ, लोकांपर्यंत पोहोचवावे लागतील. एक माइलस्टोन कंप्लीट झाला ना तर मी हे डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण लॉजिक त्या ठिकाणी देणार आहे. इथं बघू शकता मॅजिक सिम्पली बघू शकता, कंटिन्युअस प्रॉफिट तोच नाही, भरपूर आहेत. हा पण एक स्टॉक होता, आम्ही शेअर नव्हता केला त्यामुळे माझा काही हक्क बनत नाही मी तुम्हाला तो ऍग्रेसिव्हली सांगावा. 50-55च्या इथून तो ब्रेकआउट जो झाला होता ना, या ब्रेकआउटला सुद्धा आपण त्या ठिकाणी हे केलं होतं, पण मी याच्याबद्दल बोलणार नाही कारण मी हा नाहीये. हा लोकांना रिकमेंड केला होता, हा बऱ्याच जणांच्या पोर्टफोलिओ मध्ये स्प्लिट पण झाला मध्ये, पण हा फार आधी हे केला होता आणि आता बऱ्यापैकी हा वर आहे. ऑलमोस्ट 200% रिटर्न त्याने लास्ट 1 इयर दिलेले. रिसेंटचे जे स्टॉक्स आहेत ना ते हे आहेत. PGIL बघू शकता, मोठी रॅली, 700 पासूनची रॅली होती. जे ट्रॅक करतात मला बघतात त्यांना माहित असेल. युनो मिंडाचा स्टॉक दिला होता, थोडासा खाली आज नो डाऊट, पण याच्यात 100% ऑपरेटर आणि वरच्या लेवलला घुसलेला आहे. हा बॉस सारखा स्टॉक मी 32,000ला दिला होता. सिम्पली मॅजिक बघू शकता, इथून तो वरती गेलाय कंटिन्युअस वरती. मी तर पुट सेल करायला लावला होता, म्हणजे इथपर्यंत आपण त्या ठिकाणी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. या बेअर मार्केट मध्ये सुद्धा मार्केट पडतंय पण ह्या भाऊंना काय होणार नाही, कारण यांच्यामध्ये मोठा ऑपरेटर घुसलाय. याचा अर्थ असा नाही की हे शॉर्ट टर्म जे आहेत हे इथून थोडासा खाली येणार नाही. तो खाली येणार, तो खाली त्याच्यासाठी येणार, त्याला पुन्हा मोठ्या लेवलला अशा पद्धतीने घुसायचं. आता ह्या स्टॉक मध्ये टिकणार कोण, ज्याच्याकडे छोटा पैसा लावलाय त्याने आणि तो पैसा सोडून देऊ शकतो. पण जो मोठा ट्रेड करेल, मोठं गॅम्बलिंग करण्याचा प्रयत्न करेल ना, तो याच्यात फसला जाईल मित्रांनो. किती तुम्हाला माहित असलं ना पॉझिटिव्ह जाणार तरी पण फसला जाईल. तर आय होप तुम्हाला काहीतरी इन्साइट याच्यातून मिळाले असतील. डेटाचं अनालिसिस करतोय आपण, डेटा स्ट्रॉंग निगेटिव्ह आहे, जो पण पुल बॅक येईल 100% सेल इनटू, काही अजिबात त्यामध्ये विचार करायचा नाही. पण नेकेड नाही जायचं, कॉल साईडला वरच्या लेवलला एटीएम कॉल शॉर्ट केले तरी चालतील आणि त्या ठिकाणी राईड करा मित्रांनो. किंवा मग एक एटीएम पुट बाय करा आणि एक आउट ऑफ मनी पुट सेल करा, मीन्स ऍटलिस्ट काहीतरी प्रोटेक्शन त्या ठिकाणी ऍज अ स्टॉप लॉस ते राहील. ऍटलिस्ट 100-150 पॉईंटची मूव तुम्हाला कॅप्चर करता येईल. तर आय होप मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया आणि असंच प्रेम देत राहा, सबस्क्राईब करत राहा, लोकांपर्यंत शेअर करत राहा आणि आपण असेच इन्साइटफुल व्हिडिओज त्या ठिकाणी आणत जाऊ. थँक्यू.